सक्षम फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यक्रम घेत आली। सक्षम फाउंडेशन ही संस्था 2016 ला श्री रजत देवीदास शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केली। सक्षम फाउंडेशन अस्तित्वात आणण्यामागचा मुख्य कारण हे सोनू शर्मा आहे। सोनू हा 7 महिन्यांचा असताना त्याचा मेंदू साधारण लोकांसारखं काम करत नाही हे लक्षात आलं। सोनू हा पूर्णपणे दिव्यांग झाला। त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी व कष्ट आले, पण त्याने कधीही हार मानली नाही। सोनू हा आपलं आयुष्य जगण्यासाठीच्या जिद्दीने लढत होता। त्याला बघून सगळेच थक्क झाले। अखेर 11/3/2024 रोजी 22व्या वर्षी सोनूला देवाज्ञा झाली, पण सक्षम फाउंडेशन सोनूच्या मार्फत हयात आले। याच कारणाने सक्षम फाउंडेशन हे जास्तीत जास्त दिव्यांग मुलांना कशी मदत करता येईल व त्यांना आयुष्यात जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करता येईल याकरिता मुस्कान हा सक्षम फाउंडेशनचा एक भाग आहे। या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांना एकत्रित आणून त्यांची जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येते। या कार्यक्रमात 1200 ते 1400 दिव्यांग मुलं दरवर्षी सहभाग नोंदवितात। मुस्कान या कार्यक्रमाला समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांची साथ मिळाली। या कार्यक्रमामागचा हेतू असा आहे की सर्व दिव्यांग मुलांना पूर्णपणे हक्क आहे की त्यांनी आपलं कलागुण समाजापुढे दाखवावेत। 2018 साली मुस्कानची सुरुवात झाली। कोविडमुळे 2 वर्ष मुस्कान आयोजित करता आले नाही। 2024 ला मुस्कानचे 5वे पर्व आयोजित करण्यात आले। याकरिता सक्षम फाउंडेशन बरोबर अनेक लोक जोडत गेली व आज या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यात आले आहे की या कार्यक्रमाकरिता सर्व मुलंच नव्हे तर त्यांचे पालक, शिक्षक व सगळे सामाजिक लोक अक्षरशः वर्षभर वाट बघतात की मुस्कान हा पर्व कधी आयोजित करण्यात येत आहे व त्यात दिव्यांग मुलांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कलागुण, नृत्य व इतर गुण दाखवण्याचा मानस उपलब्ध होईल। टीम सक्षम फाउंडेशन मुस्कान हा कार्यक्रम जिल्हास्तरीय न ठेवता राष्ट्रस्तरीय पर्यंत कसा पोहोचवण्यात येईल यासाठी वाटचाल करीत आहे। मदत करावी व सक्षम फाउंडेशनचा मुस्कान हा जिल्हास्तरीय कार्यक्रम राष्ट्रस्तरीय पर्यंत पोहोचवण्यास मदत होत आहे। सक्षम फाउंडेशन स्थापन करण्यामागे राम पवार, देवीदास शर्मा, महादेव गवई, जगदीश मुठाळ, गोविंद थापा, विनोद यादव, परेश मेहता, वैभव नातू, सचिन कुलते, मिलिंद महाजन, पवन वराडे, विजय कर तसेच असंख्य सामाजिक आपुलकी जपणारे लोक यांचे मुख्य योगदान आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर।